गेला ताना, गेला ताना, गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला. आणि दिवसातील 8-9 तास प्रॅक्टिस तर असतेच असते. तर नशिबाने मी देवाचे आभार मानतो की आनंदसारखा मुलगा आज आमच्या घरी जन्माला आला. या वतन तुकड्या पायी स्वराज्य विकणार नाही. मी देखील कुठे शिकलो नाहीये, पण योगायोगाने कोणतेही वाद्य हातात यायचं ते आपसुक माझ्या हातून वाजलं जायचं. माझा गुरु म्हणजे माझे देव म्हणतो की ज्यांच्याकडून मला आज ही विद्या प्राप्त झाली. आम्ही ज्या देवाच्या दारात आपण म्हणतो ना, देवाचं दर्शन घ्यायला एखाद्या देवाच्या दारात आपण वाट बघत उभारलेलो असतो, त्याचप्रमाणे आम्ही त्यांची वाट पाहत होतो. त्या एका व्हिडिओमुळे आम्ही अजय अतुल सरांपर्यंत पोहोचू शकलो. खूप जन्माची यात्रा आहे ती. लॉकडाऊन पासून मी घरात असायचो, मग पप्पा गाणे म्हणायचे. मी आता 20 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट वाजवतो. काय प्रकारे ते प्ले व्हायला पाहिजे, कसं त्याचं ते साऊंड व्हायला पाहिजे, काय पाहिजे त्यासाठी. मुंबईमध्ये एक कार्यक्रम ठेवतात, त्यात जुने कलाकार असतात त्यांचे, त्यात मी एक यंगेस्ट कलाकार आहे. तर सर आपली ओळख करून द्या आधी सर्वात पहिली. नमस्ते, मी आशिष मिठारी. मी एक म्युझिक डिरेक्टर आहे, म्युझिक कंपोजर म्हणतो, लिरिसिस्ट आहे, सिंगर आहे. मी बरेच वाद्य प्ले करतोय आणि हा प्रवास मी बालपणापासून ह्या संगीत क्षेत्रात माझी आवड असल्या कारणाने माझा हा प्रवास आजपर्यंतचा जो घडला त्यासाठी मी म्हणतोय की जी वरची गॉड्स ब्लेसिंग्स लागतात ना, तर माझाही कोण गुरु नाही आहे, पण इनफॅक्ट मी माझा गुरु म्हणजे माझे देव म्हणतोय की ज्यांच्याकडून मला आज ही विद्या प्राप्त झाली. आणि आज माझ्या मार्फत मी थोडं काय माझ्या मुलाला शिकवतोय किंवा तो म्हणजे म्युझिक इज डिवाइन आणि न संपणारा प्रवास आहे. शिकल तितकं कमी आहे आणि एक जन्म मला वाटतं कमीच आहे. खूप जन्माची यात्रा आहे ती आणि हा प्रयत्न आरण करतोय. आम्हाला खूप कौतुक आहे त्याचं. सो आता तुम्ही एक म्युझिक डायरेक्टर पण आहात, गायन पण तुम्ही चांगल्या प्रकारे करताय. एखादं असं गाणं वगैरे काय म्हणून दाखवू शकाल का सर? ओके. राजा शिवछत्रपती स्टार प्रवाह या सिरियलला माझे 3 एपिसोड्स मी स्वतः कंपोज केलेले आहेत, स्वतः लिहिलेले आहेत. तर अफजल खान वध ह्या प्रसंगी एक गाणं त्या प्रसंगासाठी बनवायचं होतं आणि नितीन देसाईजी जे त्या डिरेक्टर होते, तर त्यांनी त्यांच्या काही गोष्टी ब्रीफ केल्या आणि मला 1 दिवसाचा कालावधी मिळाला ते बनवण्यासाठी. त्यावेळी मी ते गाणं बनवलं होतं. तर राजे त्यांच्या मनातील ते भाव व्यक्त करतायत की नाही कधीच पटणार नाही ही मनधरणी चतुराई, आम्हीच आमच्या विरुद्ध ही लढाई लढणार नाही. या वतन तुकड्या पायी स्वराज्य विकणार नाही. अरे पुष्कळ देतील झागिरी अन भरपूर मनसबदारी, पण उगाच व्यर्थ जर नसेल ती इमान कर्तबगारी. नको तुमचा सन्मान आणि ताबेदारी या वतन तुकड्या पायी स्वराज्य विकणार नाही, स्वराज्य विकणार नाही, स्वराज्य विकणार नाही.
खूप छान सर, खूप छान, खूप सुंदर वाटलं. म्हणजे असं वाटलं 2 मिनिटं की आपण त्या काळातच म्हणजे ते सगळं अनुभवतोय असं एक प्रकारे वाटलं मला. तर गाण्याबरोबर तुम्ही संगीतामध्येही खूप छान हे करता, संगीत डायरेक्टर पण आहे. तर राईट. तुम्ही अर्हन जसे सगळे वाद्य वाजवतो तसे त्या पद्धतीनंच तुम्ही सगळं ते मी देखील कुठे शिकलो नाहीये, बर पण योगायोगाने कोणतेही वाद्य हातात यायचं, ते आपसूक माझ्या हातून वाजलं जायचं आणि हा प्रवास आजपर्यंत असाच घडत आलाय. हम्म, म्हणतोय आपण एका जन्माची यात्रा म्हणतो आपल्या नाहीये ना, तर नशिबाने मी देवाचे आभार मानतो की आरंसारखा मुलगा आज आमच्या घरी जन्माला आला हम्म, आणि त्याचाही त्याच्या लाईफची जर्नी तशीच सुरू झालेली आहे. आपसुकच त्याच्या हातात येणारं वाद्य तोही वाजवतोय. हम्म, मी त्याला एक फादर फिगर आणि एक गुरु म्हणून त्या स्थानी जे काही शिकवायचा माझा प्रयत्न आहे, तो मी करतोय. पण त्याचे जे कष्ट आहेत, हम्म, ते अगदीच वाखाणण्यासारखे आहेत. खूप त्याच्या मागचं डेडिकेशन आहे हम्म. आणि दिवसातील 8-9 तास प्रॅक्टिस तर असतेच असते. तो कंटाळत नाही हा त्याचा एक मुख्य त्याचं भाग आहे. पॅशन असण्याचा बरोबर एक आहे. त्याचा बेनिफिट. आणि दुसरी गोष्ट त्याला आज आम्ही कोणत्याही प्रकारचं बर्डन नाही ठेवलेलं आहे. हम्म, म्हणजे बरेच पालक आपल्या मुलांकडून स्कूलिंग एक्सपेक्ट करत असतात. अकॅडमिक्समध्ये तो जसा आहे आम्ही त्याला एक्सेप्ट केलेलं आहे. आम्ही त्याला सांगितलं ओके फाईन, तुझे पासिंग मार्क्स वी आर हॅपी, हम्म. पण तुला ते पॅशन कंटिन्यू करायचं आहे. तुला लाईफमध्ये ज्यात आनंद मिळतोय त्याच्याशी तुम्हाला कष्ट करत जगायचं आहे बरोबर. आणि तो करतोय. म्हणजे दिवसातील 2 तास अभ्यासात जर का तो त्यामध्ये त्याचा शेड्यूल टाईममध्ये तो करतो अभ्यास. पण राहिलेले 6-7 तास किंवा त्याच्यापेक्षाही जास्त होत असतील तर तो कंटिन्युअसली त्या म्युझिक प्रोसेसमध्ये असतोय. हम्म, त्याला बरेच वाद्य येतात. त्याचं कारण की त्याला म्युझिक डिरेक्टर व्हायचं हे त्याचं त्याने स्वप्न कदाचित जसं आता तो पाहत आहे ज्या जर्नीमधून मी इथपर्यंत पोहोचलोय. हम्म. तर एका कलाकारासाठी इतकं महत्त्वाचं आहे की तुम्हाला वाद्य कसं वाजतं ह्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला वाद्य ते वाजवता येणं गरजेचं आहे बरोबर. प्रथमतः. हम्म, हम्म, आणि बऱ्याच इन्स्ट्रुमेंट्सचे बाज वेगवेगळे असतात, त्याची प्लेईंग स्टाईल वेगळी असते. तर मी सातत्याने त्याच्याकडे शिकवताना एकच प्रयत्न करत असतो की तू त्या वाद्याशी जर का कनेक्ट व्हायचं असेल तुला, तर पहिला तुला ते वाद्य समजलं पाहिजे. तुला त्या वाद्याचे बाज कळले पाहिजेत, त्याची प्लेईंग स्टाईल कळली पाहिजे आणि शेवट ते म्हणतो ना इंटरनल कनेक्ट हम्म. जोपर्यंत तुमचा त्या आत्म्याचा त्या येत नाही. वाद्याशी होत नाही, तोपर्यंत ते वाद्यही तुम्हाला एक्सेप्ट करत नाही हम्म, आणि तुमच्याकडून ते वाद्य वाजलंही जात नाही. बरोबर. सो हा प्रयत्न आतापर्यंत आम्ही ह्या पद्धतीने साध्या पद्धतीने करत आलोय. हम्म, सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी कोल्हापुरात आम्हाला अजय अतुल सरांना भेटण्याचा योग आला आणि म्हणजे हे आम्हाला शक्य नव्हतं, कारण इतकी मोठी म्हणजे आम्ही ज्या देवाच्या दारात आपण म्हणतो ना देवाचं दर्शन घ्यायला एका देवाच्या बरोबर. दारात हा, आपण हा. वाट बघत उभारलेलो असतो, त्याचप्रमाणे आम्ही त्यांची वाट पाहत होतो. बरेच सेक्युरिटीज नॉर्म्समुळे आम्हाला तिथे पोहोचता येत नव्हतं. हम्म, पण अजय अतुल सरांनी क्षणात अर्हनला ओळखलं आणि त्यांनी त्याला बोलून घेतलं आणि विचारलं की तोच आहेस काय, तो ज्याने बेसुरी प्ले केलं होतं. हम्म. काही गोष्टीत सोशल मीडियाचा खूप बेनिफिट होतं आणि Benefit बऱ्याच गोष्टी आम्ही प्रयत्न करत होतो की सोशल मीडियापासून थोडं लांब राहूया. हम्म, हम्म, कारण ही म्हणतो ना की आपल्याला ग्लॅमर आणि हे सगळं अट्रॅक्ट करतंय हम्म. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला ह्या गोष्टीसाठी बऱ्याच लोकांकडून प्रेशर येते. अरे ते काय रील्स बनवताय तुम्ही, कशासाठी हम्म, करताय, हम्म, आतापासूनच तुम्ही का प्रेझेंट होताय हम्म, पब्लिक समोर. हम्म, तर ह्या गोष्टीचं बर्डन यायला लागतं की आपण ॲज अ पॅरेंट हम्म, की मुलांना ह्या पद्धतीने प्रोग्रेस करून पुढे न्यायला पाहिजे की आपण लोकांचं ऐकायला पाहिजे. हम्म. पण नक्कीच हा जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे हा खूप बेनिफिशियल आहे. बरोबर. त्या एका व्हिडिओमुळे आम्ही अजय अतुल सरांपर्यंत पोहोचू शकलो, हम्म, म्हणजे आमच्या देवापर्यंत पोहोचू शकलो. योगायोगाने तो व्हिडिओ जितेंद्र जोशी सर जे ॲक्टर आहेत त्यांनी त्यांना फॉरवर्ड केला होता आणि तो व्हिडिओ आमच्या लाईफमध्ये त्यांना भेटण्याचा एक सेतू झाला म्हणतोय आपण, एक हम्म, ब्रिज. बरोबर. सो युअर हार्ड वर्क ऑलवेज पे. सो तुम्ही कधीही असं विचार नका करू की आपण हे करणं योग्य आहे. शेवट आम्ही हाच विचार केला की ॲज अन आर्टिस्ट आपली आपण कला सादर करूया. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील, बरेच समारंभात आम्ही प्ले करतोय, हम्म, कार्यक्रमात प्ले करतोय आणि लोकांना आनंदच देतोय. बरोबर. तर ह्याच्या मागची भावना इतकीच आहे की संगीत हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आम्ही कुठल्याही माध्यमातून, आज तुमच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर काहीतरी आमचे मनोभाव प्रेझेंट करतोय. बरोबर. त्यासाठी मी आपल्याही चॅनलचे खूप आभार मानतोय आणि योगायोगाने आज इतक्या लोकांशी कनेक्ट होतोय. सो थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू.
नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी आणि आज आहे म्युझिक डे. म्युझिक म्हटलं की आपल्यासमोर काय येतं? एखादं सॉन्ग आपल्याला ऐकायचं असतं किंवा एखादं सॉन्ग आपल्या कानावर येतं, पण त्या सॉन्गच्या मागे जे म्युझिक वाजतं त्यालाही खूप महत्व आहे. कारण ते म्युझिकच जर चांगलं नसेल तर त्या सॉन्गलाही काही महत्व राहत नाही. म्युझिक म्हटलं की त्याच्यामध्ये खूप सारे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे येतात आणि ते वाजवण्यासाठीही खूप कष्ट घ्यावे लागतात आणि तेच कष्ट घेण्यासाठी ही लोक खूप मेहनत घेतात. तर आज आपल्याबरोबर असाच एक तरुण नाही म्हणता येणार, कारण आज आपल्याबरोबर असाच एक मुलगा म्हणजे 13 वर्षाचा मुलगा आहे, ज्याचं नाव आहे अर्हन. हाय अर्हन. हाय. तर अर्हन हा आता 13 वर्षाचा आहे आणि अर्हननं अगदी लहानपणापासूनच म्हणजे अवघ्या 9 वर्षापासूनच या म्युझिकला खूप छान एक वळण दिलेलं आहे आणि त्यांना आवड त्यामध्ये निर्माण केलेली आहे. तर अर्हन, मला तुला पहिल्यांदा असं विचारायचं आहे की तुला आधी बाईकमध्ये इंटरेस्ट होता, मग बाईकमधून म्युझिककडे कसा वळलास तू? मला पहिल्यापासून पहिला बाईक चालवायची इच्छा होती, म्हणजे रायडिंग करायची. मग नंतर परत एकदा ऍक्सिडेंट झाला, परत मी ते सोडलं. मग लॉकडाऊन पासून मी घरात असायचो, मग पप्पा गाणी म्हणायचे. मग त्यांचं बघत बघत मी जरासं म्युझिक मध्ये आलो. मग कधी कधी कीबोर्ड वाजवायचो, कधी कधी म्हणजे त्यांच्यासोबत वाजवायचो. पप्पाने एकदा काय केले ते त्यांनी फ्ल्यूट एक होती आमच्या घरात, त्यांनी मला एकदा काढून म्हणजे दिली आम्हाला. म्हणजे तो एक म्युझिकचा भाग आहे? हो. हा, बर. मग ती बासरी मला दिली, ट्राय कर म्हणले. पप्पा पहिले वाजवायचे, मग मी हळूहळू वाजवायला ट्राय केलं. पप्पांना म्हणले एकदा की मला हे एक सॅक्सोफोन एक वाद्य आहे. पप्पाने म्हणले, दाखवलेलं मला काय असते ते. मग म्हणलं ते घेऊन द्या म्हणलं. पप्पा म्हणले की ते खूप कॉस्टली असते, तू खरंच वाजवणार असशील तर मी घेऊन देतो. म्हणलं मी वाजवणार. पप्पाने मला ते घेऊन दिलं. मग त्यापासून माझे आता आजपर्यंत वाजवत आलोय. बर. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तू तो इन्स्ट्रुमेंट वाजवलास जो तुला पप्पांनी दिला. 9 वर्षाचा असताना तू हे म्हणजे म्युझिकला स्टार्ट केलास, हो ना? म्हणजे एक पप्पांकडून इन्स्पिरेशन घेऊन ते तू म्युझिक स्टार्ट केलास असं म्हणायला हरकत नाही, बरोबर आहे ना? म्हणजे जास्तीत जास्त तुला पप्पांनीच इन्स्पायर केलं त्यामध्ये. तू आता हे म्युझिक ज्या वेळेला स्टार्ट केलास त्यावेळेला तुला असंच वाटत होतं का, म्हणजे जर मी पुढं म्युझिक मध्ये जायचं असेल मला तर सगळी वाद्य मी पप्पांकडूनच शिकायला पाहिजेत? मग बाहेर वगैरे क्लास वगैरे असे काय लावला होतास का तू? नाही, कारण की पप्पा पण एक म्युझिक डायरेक्टर आहेत. मग त्यांच्याकडनं मला खूप शिकायला म्हणजे चांगलंही होत. म्हणजे त्यांनी जे शिकवतात ते आणि कोणी शिकवू शकत नाही. बर. ज्यांनी एवढ्या लवकर शिकवलंय ते आता इथं बाहेर कोण शिकवत नाही. किती वेळ देतात वडील तुझ्यासाठी? किती वेळ देतात म्युझिक साठी? एक म्हणजे आता दिवसभर असतात. दिवसभर पप्पा असतात तुझ्या बरोबर. मग असे आता तू किती प्रकारचे इन्स्ट्रुमेंट वाजवतोस? मी आता 20 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट वाजवतो. बर. पहिला इन्स्ट्रुमेंट सॅक्सोफोन, ऑल्टो सॅक्सोफोन, मग टेनर सॅक्सोफोन, सोप्रानिनो, पियानो, कीबोर्ड, मग फ्लूट वाजवतो. त्यातले इंडियन फ्लूट, वेस्टर्न फ्लूट, आणि गिटार वाजवतो. बेस गिटार, इलेक्ट्रिक गिटार, अकॉस्टिक गिटार, परत रिदम मध्ये ड्रम वाजवतोय, क्लब बॉक्स वाजवतोय, रोटो, ट्रिपल ड्रम. सगळ्यात म्हणजे तुझं आवडतं वाद्य कोणतं आहे? म्हणजे ते तुला खूप म्हणजे वाजवायला आवडतं आणि सारखं सारखं वाजवायला खूप छान वाटतं तुला ते? आता सॅक्सोफोन मधले विंड इन्स्ट्रुमेंट मधले ऑल्टो सॅक्सोफोन, टेनर सॅक्सोफोन. वाजवून दाखवशील एखादं वाद्य तुझं जे आवडतं आहे ते? ठीक आहे. आता हे तर तू तुझं आवडतं वाद्य घेतलेलं आहेस, पण ह्याच्यावर आता तू वाजवणार काय? म्हणजे काय तुला कोणतं आवडतं सॉन्ग तुझं? माझं आवडतं सॉन्ग पहिला नशा आहे. ओके, स्टार्ट. ओके.
ओके, खूप छान, खूप मस्त. असे किती प्रकारचे म्हणजे तू म्हणजे प्रत्येक सॉन्ग तू ह्याच्यावर वाजवू शकतोस हो. आणि आवडतं तुला ते. आता जे तू वाद्य वाजवलास ते सोडून आणखी काय तुला आवडतं? मला फ्लूट पण आवडते. बर, वाजवून दाखवशील? हो. कोणतं सॉन्ग वाजवणार त्यावर? मी आता साथिया तूने क्या किया. ओके, छान. खूप सुंदर अरहान, मस्त, छानच. तर अरहान, मला तुला हे विचारायचंय की आता तू म्युझिक मध्ये तरी खूप छान आता म्हणजे तू फ्लो होत आहेस, पण म्युझिक आणि शाळा हे कसं मॅनेज करतोस? मी 8 पास आहे. आता मी 9th ला जाणार. होम स्कूलिंग करायलोय. मग कारण मला जास्त वेळ मला म्युझिक साठी द्यायचा आहे आणि दिवसातला 1 तास 2 तास मी अभ्यासाला पण देतो. बर, मग आता तू जे स्कूलचा अभ्यास घरी करतोयस तो घरातूनच करतोस की त्याच्यासाठी काही क्लासेस वगैरे लावलेला आहेस का नाही? नाही, मी घरातूनच करतो. सेमी किंवा सीबीएसई कशामध्ये आहेस तू मी आता? SSC बोर्ड आहे. स्टेट बोर्ड. हम्म. ओके, मग स्टेट बोर्ड म्हणजे तुला शिकताना जर काय घरात अडचण आली तर त्यावेळेला तू काय करतोस? पप्पा शिकवतात मला. पप्पा शिकवतात, कारण म्हणजे की पप्पा म्युझिक पण पप्पा शिकवतात आणि अभ्यास पण पप्पा शिकवतात, म्हणजे डिपेंड ऑन पप्पा. बर, मग तुला आता शिक्षणामध्ये म्हणजे किती शिकायचंय तरी? म्हणजे आता म्युझिक मध्ये तर तुला अगदी छान करिअर करायचंय, मग शिक्षण किती वेळपर्यंत मला घेणार म्युझिक तू? मध्ये जास्त शिकायचंय. बर, अभ्यासात चालतंय हम्म. म्हणजे पास होईपर्यंत. पास होईपर्यंत म्हणजे ग्रॅज्युएशन तरी करशील? ग्रॅज्युएशन हो तरी ना. करशील, ओके. बरं, असे आणखी किती कार्यक्रम वगैरे केलेला आहे? म्हणजे आता तू 9 वर्षापासून तर यामध्ये अगदी छान हे करत आहेस, म्हणजे सराव करतोयस, तुला आवड निर्माण झाली आहे. मग तुझे असे म्युझिकचे कार्यक्रम वगैरे बाहेर झालेले आहेत का? पप्पा माझे एक परफॉर्मिंग आर्टिस्ट आहेत. हम्म. त्यांच्यासोबत मी परफॉर्म करतोय. मी केशवर भोसलेला परफॉर्म केले, शाहू स्मारकला परफॉर्म केले, अनेक ठिकाणी परफॉर्म केले. तुझा आता नेक्स्ट परफॉर्मन्स कधी आहे आर्य? आर.डी. बर्मन सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईमध्ये एक कार्यक्रम ठेवतात. त्यात जुने कलाकार असतात त्यांचे. त्यात मी एक यंगेस्ट कलाकार आहे. 28 तारखेला तो प्रोग्राम आहे षण्मुख आनंद हॉल. बर, मग त्यात 20 गाण्यांना कंपनी करणार आहे मी. त्यात सॅक्सोफोन आहेत, थोडे फ्ल्यूट आहेत, बर, आणि सोप्रानो आहेत. मग याची तयारी तुझी झालेली आहे, हो. ऑल ओव्हर कम्प्लीट झालेली आहे. कोणत्या कोणत्या सॉंग्स वर, म्हणजे थोडे सॉंग सांगू शकशील का? कोणत्या कोणत्या सॉंग्स वर तिथं परफॉर्मन्स करणार असतो? मी पिया तो अब तो आजा जे मी वाजवलेलं, ओके. गुलाबी आखे, मग सोप्रानो वरती मेहबूबा. म्हणजे हे आर.डी. बर्मन सरांच्या वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम होणार आहे त्यांच्याच रिलेट्स हे सगळे सॉंग्स आहेत. हो. आणि तेच तू प्ले करणारस तिथं. ओके, छान, गुड. तर अरहान, म्हणजे भविष्यात तुला यामध्ये काय आणखी करायचंय? वेगळं काय करायचंय का? मला एक म्युझिक डायरेक्टर व्हायचंय आणि म्हणजे माझे सगळे म्युझिक व्हायला पाहिजे. त्यासाठी मी हे सगळे इन्स्ट्रुमेंट शिकत आहे. म्हणजे काय प्रकारे ते प्ले व्हायला पाहिजे, कसं त्याचं ते साऊंड व्हायला पाहिजे, काय पाहिजे त्यासाठी. ज्या वेळेला तू म्युझिक चालू केलास, म्हणजे बाईक मधून डायरेक्ट तू म्युझिक मध्ये आलास, तर त्यावेळेला तुला कधी कुठे असं वाटलं का की मी यामध्ये काही करू शकेन किंवा नाही? असे प्रश्न तुझ्या मनात कधी आले का? नाही, म्हणजे मला फिअर नव्हते. म्हणजे तुला असं वाटत होतं की माझे पप्पा यातून मला सगळं करून घेतील, असा विश्वास होता तुला, बरोबर? ओके. म्युझिक तर तुला आवडतंच, पण म्युझिक डायरेक्टर व्हायचं झालं तर तुझा आयडॉल कोण राहील? माझे आयडॉल आर.डी. बर्मन सर, A.R. रहमान सर आणि अजय अतुल सर हे माझे आयडॉल आहेत. पण माझे सगळ्यात फेवरेट
अजय अतुल सर आहेत. आता तू म्युझिक तर शिकतोयस, म्युझिक मध्ये तुला खूप छान आवड आहे, पण म्युझिक सोडून तुला काय आवडतं का? म्हणजे एखादा स्पोर्ट्स, क्रिकेट म्हण, फुटबॉल म्हण, असं काय आवडतं का? मला फुटबॉल आवडते. ओके, म्हणजे फुटबॉल फक्त बघायला आवडतो की खेळायला आवडतो? खेळायला आवडतो. त्यामध्ये काय खेळायला आवडेल? मला गोली करायला आवडते. ओके, मग तुझा असा फुटबॉलमध्ये कोणता स्पेसिफिक आवडता हे आहे का, खेळाडू आहे का? रोनाल्डो. रोनाल्डो. ओके. तुझ्या अचीवमेंट्स काय आहेत? वर्ल्ड फोरम फॉर आर्ट अँड कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे दरवेळी कॉम्पिटिशन हेल्ड करतात. त्यात मी सलग 2 वर्ष विनर आहे. त्याचे जेवढे असतात पंडित हरिप्रसाद चौरसियाजी, आणि सलग 3 वर्ष मी फटाडो इंटर स्कूल कॉम्पिटिशनचा विनर आहे. आणि आमच्या स्कूलमध्ये पण एक कॉम्पिटिशन होते, त्यात मी फर्स्ट प्राइज काढलेला. खूप छान. अरहानाज, तू आम्हाला खूप छान तुझ्याबद्दलची माहिती दिलीस. म्युझिकमध्ये तर तुला खूप छान आवड आहे. पहिल्यांदा बाईकमध्ये तुला आवड होती, पण ज्या वेळेला तुझा ऍक्सिडेंट झाला त्यानंतर तू म्युझिककडे वळलास. ज्या वेळेला कोरोना काळ होता, त्यामुळे तुझी वडिलांमार्फत, म्हणजे तुझं पहिलं इन्स्पिरेशन तुझी वडील आहेत. हो. तर वडिलांकडून तू म्युझिकचे आतापर्यंत धडे घेतोयस, न क्लास लावता. तुझे इन्स्पिरेशन्स तू सांगितलास, तुझ्या आयडॉल तू सांगितलास. त्यानंतर तुला म्युझिक बरोबरच फुटबॉलमध्येही खूप छान म्हणजे फुटबॉलही खूप चांगल्या प्रकारे आवडतो. रोनाल्डो यामध्ये तुझा आवडता प्लेअर आहे. तर अरहान, मी अशी अपेक्षा करते की इथून पुढचा पण तुझा कार्यकाळ खूप छान जावा. तुझ्या इथून पुढच्या सगळ्या परफॉर्मन्ससाठी आमच्या TV नेक्स्ट मराठीकडून खूप 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 साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तर आपण जाता जाता बघूया अरहानचं म्युझिक आणि सरांचं गायन. चला तर पाहूयात. गेला ताना, गेला ताना, गड आला पण सिंह गेला. तलवारीचे वार तळपेठाली खणानु नागल्या. तुटली ढाल हातिशेला बांधून लढू लागला. शेल्यावरती वार आणि अंगावरही झेलला. सिंहासारखे लढून उदय भानास त्याने कापला. गेला ताना, गेला ताना, गड आला पण सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. थँक्यू. थँक्यू.